बारामतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काय सांगतो? काल जी दिल्लीमध्ये घटना झाली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. गवई साहेबांवर जो हल्ला झाला हा म्हणजे मला विश्वासच बसत नाही की अशी घटना आपल्या भारतात होऊ शकते. पण ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. पण ती फक्त घटनेवर थांबत नाही, त्या प्रवृत्तीबद्दलही आपण सगळ्यांनी एक समाज म्हणून त्याची चर्चा केली पाहिजे आणि ही प्रवृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे. या देशामध्ये स्वातंत्र्य असंख्य लोकांच्या योगदानातून झालेलं आहे. महात्मा गांधींनी या देशाला दिशा दिली, त्याचं नेतृत्व केलं आणि त्यानंतर हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीतच चालणार, हा कुणाच्या मनमर्जीने चालणार नाही. आणि इतक्या मोठ्या पदावर असा जर हल्ला होत असेल तर एक समाज म्हणून, एक भारत म्हणून हा भारतासाठी एक काळा दिवस आहे आणि त्याचा जाहीर निषेध झाला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी मिळून जबाबदारी घेतली पाहिजे. मी भारत सरकारशीही पार्लमेंटमध्ये विनंती करणार आहे की भारत सरकारने याची एक चर्चा घडवून आणली पाहिजे पार्लमेंटमध्ये, याचा निषेध झाला पाहिजे, पार्लमेंटमध्ये निषेध झाला पाहिजे आणि चर्चासत्र घेऊन अशा घटना किंवा अशा प्रवृत्तीला ही पुढे जाता कामा नये आणि ही प्रवृत्ती, चुकीची प्रवृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे. आमची सातत्याने मागणी आहे की सरसकट कर्जमाफी. मी पहिल्या दिवसापासून अतिवृष्टी झाल्यापासून विनंती करते महाराष्ट्र सरकारला की या दोन भागात काम करावं लागणार आहे. एक तर तातडीने वसुली बंद करणे, सरसकट कर्जमाफी करणे, हा एक भाग झाला आणि दुसरा भाग की सरसकट परत शून्यातून आयुष्य सगळ्यांची उभी करणं. म्हणजे मग शेतीला नवीन कर्ज असेल, लोकांच्या घरा काही ठिकाणी उद्ध्वस्त झाली ती पुन्हा बांधणी करणे, रस्ते तिथे करणे, शाळा करणे, अंगणवाडी करणे आणि त्या गावामध्ये जे 12 लुतेदार आहेत, शेतकऱ्यांचं तर प्रचंड नुकसान झालंय, पण छोटं गावात व्यवसाय करणाऱ्या असंख्य लोकांचंही झालेलं आहे. त्यांनाही आधार देण्याची गरज आहे. त्यामुळे खूप मोठा रिहॅबिलिटेशन म्हणजे एकीकडे पहिली सरसकट कर्जमाफी, त्याच्याबरोबर आता वसुली पूर्ण बंद करणे आणि नवीन कर्ज देऊन पुन्हा आयुष्यात त्यांना उभं करणं, अशा दोन भागांमध्ये सरकारला काम करावं लागणार. मंत्रिमंडळाची बैठक आहे, शेतकऱ्यांना मदत जाहीर होईल. आज चॅनल्सवर आलेलं आहे की 15 ते 18 हजार कोटी रुपयाचं पॅकेज काहीतरी सरकार करणार आहे. जर झालं तर त्याचं अर्थातच आम्ही स्वागत करू, पण त्याची अंमलबजावणी त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावं. त्यामुळे कॅबिनेट होईस्तोवर वाट बघूया. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह उद्या अंतिम सुनावणी होणार आहे, यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलं. नाही, हा ट्विट आलेला आहे, मी लिस्टिंग अजून पाहिलेलं नाहीये, त्याच्यामुळे मीही वकिलांना फोन केलेला आहे. नक्की काय माहिती आहे सुप्रीम कोर्टातून घेऊ, कारण का असीम सरोदेंचं ट्विट आलंय असं मला कळलेलं आहे, पण मी स्वतः लिस्टिंग पाहिलेलं नाही. त्याच्यामुळे मी असीम सरोदेंशी बोलणार आहे आणि मी अनिल देसाईजी वगैरे सगळं हे केसचं बघतो आम्ही, कारण का आमच्या सगळ्या एकत्रच आहेत केसेस. मी त्यांच्याशी बोलून मला नक्की कळेल की लिस्टिंग झालंय का. बिहारच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय, खरं तर मोठा गोंधळ झाला होता मतदार यादीत. कसं बघता या सगळ्याकडे आगामी काळात याचा काही परिणाम महाराष्ट्रात झाला तर आरोप केला गेला, त्यावरती बिहारमध्ये काय दिसतंय? मला असं वाटतं जे वाचन आहे म्हणजे मतदारांच्या लिस्टचं वाचन, मतदार यादी वाचन हे करणं खूप महत्वाचं राहणार आहे. आणि हा फक्त बिहार किंवा महाराष्ट्राचा विषय नाही, हा देशाचा विषय. हा देश संविधानाने चालतो, हा देश कोणाच्या मनमर्जीने चालत नाही. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या त्या संविधानानेच देश चालणार आहे. त्यामुळे ते नियम कायदे हे इलेक्शन कमिशनलाही लागू आहे. दुर्दैवाने सातत्याने आम्ही बघतोय ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप इलेक्शन कमिशनवर डेटा ड्रिव्हन होत आहे. म्हणजे असं होत नाहीये की आरोप करतायत आणि त्याच्या मागे डेटा नाही, हा डेटाच दिसतोय. म्हणजे अनेक ठिकाणी तुमच्याच चॅनलवर सांगितलं जातं की पत्ताच नसतो पण तिथे 800 मतदार आहेत. मग हे यंत्रणा आली कुठून? ह्याची चाचपणी व्हायला नको. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की एखादा शेतकरी जर कर्ज काढायला गेला आणि 0.01% पण एखादं डॉक्युमेंट कमी जास्त असेल तर त्याला तुम्ही कर्ज देत नाही, मुलांना ऍडमिशन देत नाही, स्कॉलरशिप नाकारता. मग हे सगळं असताना म्हणजे गरीब कष्ट करणाऱ्या नियम कायदे, जो ड्रग्ज मध्ये आहे तो खोटा पासपोर्ट घेऊन पळून जातो त्याला सोखून माफ,
जो मतदार नाहीच आहे जागेवर त्याला मतदान करायचा अधिकार. हे काय चाललंय या राज्यामध्ये, हे खूप एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि इलेक्शन कमिशन बद्दल मनामध्ये जे प्रश्न आज उद्भवत आहेत ते भारतासाठी आणि एका सशक्त लोकशाहीसाठी फारसे चांगले नाही. काही दिवाळी तोंडावर आहे असं असताना जे दिवाळीचा शिधा राज्य सरकारच्या आनंदाचा गोरगरीब लोकांना मिळत होता तो शिधा आता बंद करण्यात येत आहे. हो, काल मी माननीय भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट पाहिलं. भुजबळ साहेबांचं तुमच्याच चॅनलवरचं असं स्टेटमेंट होतं की त्यांनी फाईल पाठवली होती पण फायनान्स डिपार्टमेंटनी ती परत पाठवली, असं माननीय भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गेले 1.5 वर्ष मी सातत्याने बोलते की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे. जे फिस्कल मॅनेजमेंट ज्याला म्हणतात, म्हणजे जेवढे पैसे येतात आणि जेवढे खर्च होतात त्याला एक नियम कायदा आहे. म्हणजे घरात कितीही कुठला घरासारखंच राज्य चालतं ना, जे पगारा पेवा किंवा जेवढे पैसे घरात येतात त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही जर खर्च करायला लागला तर दिवाळच निघालणार ना. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ही अडचण झालेली आहे असं सरकारचा डेटा सांगतो. भारत सरकार असू दे किंवा महाराष्ट्र सरकार असू दे, दोन्ही आर्थिक अडचणीत आहे. आणि हा डेटा माझा नाही, 2-3 गोष्टी आहेत. काल वर्ल्ड बँकचा रिपोर्ट आलाय, त्या वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टमध्ये या जगामध्ये सगळ्यात जास्त लोन घेणारा देश, कर्ज घेणारा देश हा भारत झालेला आहे, असं वर्ल्ड बँकेचं स्टेटमेंट आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राबाबत, महाराष्ट्रात कर्जाचा डोंगर झालेला आहे. मी म्हणत नाही, हा भारत सरकारचा डेटा आहे. आणि भारत सरकार म्हणजे अनेक कार्टून जी तुमच्या चॅनलवर दिसतात, परवाचे कार्टून पाहिलं, माननीय मुख्यमंत्री म्हणतायत की 1,000 इतकं कर्ज झालेलं आहे. आता हे कर्ज फेडायचं कसं, तर सरकारचं उत्तर असं आहे की आणखीन कर्ज काढू. हे प्रश्न खूप गंभीर आहे. तुम्ही स्कॉलरशिपचे पैसे बंद केले, आनंदाचा शिधा बंद केला, यांच्याकडे 80,000 कोटी रुपये एक रस्ता करण्यासाठी आहेत. पण सरसकट कर्जमाफी, आनंदाचा शिधा, स्कॉलरशिप, लाडक्या बहिणी योजनेमध्ये 2100 रुपये सांगितलेले, त्यातलं एकही काम झालेलं नाही. हे दुर्दैव आहे आणि खरं तर फसवणूक आहे ज्या मराठी माणसांनी विश्वासाच्या नात्याने त्यांना साथ दिली. काल जरांगे पाटलांनी एक वक्तव्य केलं, शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं असं वक्तव्य त्यांनी केलं. कसं बघताय? ही लोकशाही हो, सगळ्यांना बोलायचा अधिकार आहे. मला नाही घटना माहिती, मी माहिती काढून बोलतो त्याच्यावर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यावर किंवा काही दिवसांवर कशा पद्धतीने रणनीती असणार आहे? महाविकास आघाडीमध्ये मनसेचा समावेश होणार, त्यावरून एक वक्तव्य केलेलं आहे काँग्रेसने. मला असं वाटतं आपल्याला आठवत असेल जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक होता, शिवसेना एक होती, तेव्हा अनेक वेळा आमचे जेव्हा मित्र पक्ष काँग्रेस आणि आम्ही अनेक वेळा वेगळेच लढलेलो आहोत. तेव्हा सेना आणि भारतीय जनता पक्ष एक होते तेव्हा तेही अनेक ठिकाणी वेगळे लढलेले. त्याच्यामुळे लोकसभे आणि लोकसभा विधानसभेला आघाड्या युती वेगळी असते. हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं असतं, कार्यकर्त्यांचा उत्साह असतो आणि प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं की आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळावा. त्याच्या अनेक वेळा काही ठिकाणी एकत्र लढतात, काही ठिकाणी वेगळे लढतात. आणि इलेक्शन खरंच कधी होणार आहे हे इलेक्शन कमिशनला पण माहिती आहे का नाही हा प्रश्न मनात येतो. 3.5 वर्ष झाली इलेक्शनचं काहीच अजून हालचाल दिसत नाही. बघूया पुढे काय होईल तेव्हा, जेव्हा एकतर दसरा मेळाव्यात सगळेच व्यस्त होते, शिवसेना वगैरे. आता पुढच्या आठवड्यात आमच्या सगळ्यांच्या बैठका आहेत, त्यामुळे दिवाळीपर्यंत साधारणपणे चित्र स्पष्ट होईल. मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासंदर्भात काही चर्चा सुरू आहे? नाही, आमच्याकडे काय म्हणजे प्रस्तावच आलेला नाहीये, त्याच्यामुळे चर्चेचा विषयच येत नाही. जेव्हा चर्चा होईल तेव्हा सविस्तर चर्चा करू आणि तुम्हालाही सांगू. दिवाळीच्या पाडव्याला राज्यभरातून लोक गोविंद बागेमध्ये येतात, यंदाचा पाडवा कसा असेल बघूया. कारण 2-3 महत्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत. एक तर पवारांकडे यावर्षी दिवाळी होणार नाही, कारण 2 गोष्टी झालेल्या आहेत. महाराष्ट्रात प्रचंड अतिवृष्टी झालेली आहे, त्याच्यामुळे दिवाळी साजरी खरंच करायची का नाही हा एक मोठा प्रश्न आहे. आणि त्याबरोबर माझ्या काकीही यावर्षी गेल्या, त्याच्यामुळे काय नक्की करायचं तुमची चर्चा कुटुंब म्हणून आम्ही केलेली नाही, अजून केल्यावर तुम्हाला नक्की कळेल.